the circle. So our next concept is arc. Now see what is arc. Arc and central angle. Another two very interesting concepts about circle are chord. Arc and central angle. So what is arc and what is central angle? Now see. First, we talk about the arc. What is arc? Arc is basically any segment. Segment is not correct word for it. It is any part of circumference or peripheral part. ये सर्कलचा कुठलाही पेरिफेरीचा तुकडा आहे का? सो AB हा कर्व पोर्शन आहे याला काय म्हणायचं आर्क म्हणायचं. ओके, बेसिकली आर्क कसे डिफाइन करतात रे? इफ यू ड्रॉ वन chord or you can say second is another concept, we will see it later. So AB is a chord. Okay, त्या AB chord मध्ये काय झालं? सर्कलचे दोन पार्ट झाले. AB दिसतोय, this AB याला मार्क करतो असं, this is one arc. ओके, त्या PQ मध्ये पण सर्कलचे दोन पार्ट झाले. पहिला पार्ट कोणता झाला? तुकडा. ओके, जर तुम्ही याचा विचार केला AB चा तर AB is one arc and इकडनं असा AB बघितला तर दिस इज अनदर आर्क. पण याच्या लक्षात तुम्हाला हा छोटा आर्क आहे, हा मोठा आर्क. त्याला म्हणतात मायनर आर्क. याला जर नाव काय AB, आर्क AB. मग त्याला आपण इथे एक पॉइंट घेऊन x जर पॉइंट घेतला तर वी कॅन राइट आर्क AXB इज वन chord. आता या मोठ्या chordला तुम्ही किती प्रकारे नाव देऊ शकता वगैरे? आर्क A Q टॅग B कडे. तुम्हाला एंड B लाच करायचं, स्टार्ट A ला करायचं, एंड B ला करायचं. इकडनं केलात तर मायनर होतो, इकडनं केलात तर मेजर होतो. ओके, सो मी याला काय नाव देऊ शकतो? आर्क A P B, आर्क A E B, आर्क A M B, सेम A M A D B. फाइन, ही झाली मेजर आर्क. तुम्ही लक्षात येते का तुमच्या की व्हॉट इज मेजर आर्क? मेजर आर्क इज बेसिकली अशी आर्क की ज्याच्यामध्ये सेंटर असतो है ना, किंवा कॉर्डच्या त्या साइडला आहे वरच्या साइडला त्याच्यामध्ये सेंटर इन्क्लूड आहे. या पोर्शन मध्ये ह्या कॉर्डच्या आणि या आर्कच्या मध्ये सेंटर येतो का नाही येत? तर ज्याच्यामध्ये सेंटर येत नाही त्याला म्हणायचं मायनर आर्क. ज्याच्यामध्ये सेंटर येतो ज्या आर्क मध्ये सेंटर इन्व्हॉल्व असतो त्याला काय म्हणायचं? मेजर आर्क. ओके, सो आता ही जी काय कर्वेचर आहे AB असा AB इट इज अ कर्वेचर किंवा AQB हा दिस इज अनदर कर्वेचर. ओके, सो या कर्वेचरला पण काहीतरी माप असेल, एलिव्हेशन तो किती अँगल मध्ये किंवा त्याचं पण काहीतरी थोडक्यात तो असा प्रॉपर अँगल सारखा त्याला असा अँगल फॉर्म नाही. ओके, असा अँगल फॉर्म नाही बघा, असा अँगल असा कॉर्नर मध्ये अँगल नाही फॉर्म केला, पण तो असा कर्व आहे. इट इज अ कर्व पोर्शन. AB इज अ कर्व पोर्शन. ओके, AQB or APB is also curve portion. है ना, बेंड केले. इट इज अ बेंडेड पार्ट ऑफ द सर्कल. पण त्याचं मेजरमेंट कसं शोधायचं? है ना, त्याचा आपल्याला स्पेसिफिक अँगल आपल्याला मोजता येतो. सॉरी, एक नॉर्मल शार्प अँगल असेल, फॉर एक्झाम्पल दिस अँगल है ना, we can measure this angle by using protractor. but AB चं कर्वेचर कसं मोजणार? तर ते ऍक्च्युअल मध्ये मोजता येत नाही, बट त्याचे काही मॅथमॅटिकल और अदर टेक्निकल काय म्हणतात त्याला इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्याने हे मोजता येतं किंवा ज्याचं मेजरमेंट किती असतं पण ते रिलेट कोणासोबत करतात ते बघूया. आपल्याला ते हे कसं मोजतात हे इम्पॉर्टंट नाही, पण हे जे काय मायनर आर्क आहे त्याचं मेजरमेंट कोणा एवढं असतं तर त्याचं मेजरमेंट मोजत असतं तर सेंट्रल अँगल नावाचा एक प्रकार आहे. देयर इज अनदर कन्सेप्ट अबाउट सेंट्रल अँगल. व्हॉट इज सेंट्रल अँगल? सेंट्रल अँगल म्हणजे काय तर मायनर आर्कच्या एंड पॉइंट्स सोबत सेंटरच्या इथे तयार झालेला अँगल म्हणजे काय? सेंट्रल अँगल मीन्स द अँगल फॉर्म which is the angle whose vertex is on this center. म्हणजे असा अँगल त्याचा वर्टेक्स म्हणजे जिथे अँगल तयार होतो हा इथे तयार झाला ना अँगल असा दिसतोय हे असा अँगल तयार झाला अँगल ACB दिसतोय हा अँगल ACB. ओके, त्याला आपण नाव काय दिले? थीटा नाव दिले. अँगल ACB इज सेंट्रल अँगल. आता याचं आपण मेजरमेंट प्रोट्रॅक्टरने मोजू शकतो ना. सो याचं जे काय मेजरमेंट असेल तेच मेजरमेंट कशाचं असतं? या एलिव्हेशनचं असतं. याचा बेंड केवढा आहे? समजा आता 50 डिग्री असेल अँगल ACB इज 50 डिग्री. देन वी कॅन से मेजरमेंट ऑफ आर्क AB मायनर आर्क AB इज ऑल्सो 50 डिग्री. समजतंय? येते लक्षात?
सो ती गोष्ट लक्षात ठेवायची. सेंट्रल अँगल म्हणजे काय? इट इज अँगल whose vertex is at the is on the center. And what is minor arc? Measure of minor arc is same as the measure of its central angle. या minor arc चा central angle असतो तेवढंच मेजरमेंट त्या minor arc चं असतं. आता मेजर आर्कचं किती असतं? आता मेजर आर्क कोणती आपली AQB किंवा त्याला तुम्ही ADB काही म्हणा, आणि मोठी होईल मोठाला पाहिजे. याचं मेजरमेंट किती असेल? तर टोटल सर्कलचं मेजरमेंट किती असेल सगळ्यांना माहिती आहे आपल्याला? 360 बरोबर आहे. मग मेजर आर्कचं मेजरमेंट किती असेल? 360 मायनस मेजरमेंट ऑफ मायनर आर्क. त्या मायनर आर्कचं जर आपण बघा ना, हा पोर्शन हा एवढा बेंड जर मायनस केला टोटल 360 मधून तर राहिलेला एवढाच राहिला बरोबर आहे. मग त्याला आपण मेजरमेंट ऑफ मायनर मेजर आर्क इज किती? 360 मायनस मेजरमेंट ऑफ मायनर आर्क, किंवा तुम्ही असं म्हणू शकता 360 मायनस अँगल मेजरमेंट ऑफ अँगल सेंट्रल अँगल मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल. आता मी लिहून देतो तुम्हाला, आधी मी डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला ते लिहिता क्लिअर होईल. ओके फाईन. हे सिंपल हे समजलंय. आता आर्क वाली कन्सेप्ट समजली काय आहे? नक्की समजली. स्वतः आर्कची कन्सेप्ट बघूया. फर्स्ट आपली कन्सेप्ट काय होती? तर सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल. सो व्हॉट इज सेंट्रल अँगल? द angle whose vertex is at the center. ज्याचा वर्टेक्स सेंटरवर असतो त्याला काय म्हणायचं? बघा अँगल ACB. आता आपला एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल आहे आपल्याकडे अँगल ACB. यावर डायग्राम अँगल ACB त्याला आपण थीटा ने डिनोट केलेलं. सो अँगल ACB is the central angle. Okay, fine. Now tell me what is minor arc and major arc. So first is minor arc. आता सेंट्रल अँगल डेफिनेशन आपण असं पण म्हणू शकतो की मायनर आर्क च्या एंड पॉइंट्स ला पकडून सेंटरच्या इथे जो अँगल तयार केला त्याला म्हणायचं सेंट्रल अँगल. ते जाऊ दे सोडून दे. सो व्हॉट इज मायनर आर्क? इट इज अ arc formed by end points of a chord. arc form झाली कशामुळे फॉर्म झाली आहे? AB ही chord आहे ना, त्याच्या एंड पॉइंट मुळे ती arc फॉर्म झाली. ओके, arc formed by end points of a chord and which does not contain or include center. जी सेंटर इंक्लूड नाही करत बघा, ह्या AB आणि ह्या कॉर्डच्या पोर्शन मध्ये सेंटर आहे का कुठे नाहीये, त्याला काय म्हणायचं? मायनर आर्क. है आता मायनर आर्कचं मेजरमेंट किती असतं? मेजर of minor arc is same as its central angle. Okay, fine. याचं AB चं मेजरमेंट किती असेल? जेवढं मेजरमेंट त्याच्या सेंट्रल अँगलचं असेल. सेंट्रल अँगल नेहमी कोणाचा असतो? तर मायनर आर्कचाच असतो. मेजर आर्कचा सेंट्रल अँगल नसतो. तसा बघितलं तर तुम्ही अँगल असं कसं म्हणणार ना? ए कुठे तयार झालाय? तिथे नाही तयार झालाय बघा. ACB असा तयार झाला, असा उलटा नाही करू शकत तुम्ही त्याला. फाईन. सो मेजर ऑफ मायनर आर्क इज सेम ॲज इट्स सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कोणाचा असतो? फक्त मायनर आर्कचाच असतो, आहे ना. सो त्याचं माप किती असतं मायनर आर्कचं? त्या सेंट्रल अँगल एवढंच त्याचं माप असतं, आहे ना. आपल्या डायग्राम आपल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे ते? थीटा. ओके, आणि आता मला सांगा मेजर आर्कचं माप किती असेल? सो मेजर आर्क आधी आपण मायनर आर्कची हे लिहू, एक्झाम्पल लिहू. एक्झाम्पल काय मायनर आर्कचं? आर्क AB. फाईन. आर्क AB इज मायनर आर्क. नाउ व्हॉट इज मेजर आर्क? आर्क formed by same end points, na end points
of a chord and which includes center. Center ज्याने include केला असा म्हणजे कोणता रे AQB म्हणा त्याला APUB म्हणा किंवा AEB म्हणा कुठली त्याला खूप सारे स्कोप आहे नाव लिहिलेलं आहे ना. सो आपण आर्क AQB म्हणून ओके ARQ-B इज अ मेजर आर्क. त्याचं माप किती असतं मेजरमेंट ऑफ मेजर आर्क is equals to 360 minus theta. 360 मधनं सेंट्रल अँगल मायनस करायचा. सेंट्रल अँगल म्हणजे काय मायनस आर्कचं मेजरमेंट मायनस करायचं आपल्याला ऑटोमॅटिकली मेजर आर्कचं मेजरमेंट मिळून जातं. सो या कन्सेप्ट सगळ्यांना समजल्यात नक्की समजल्यात. सिंपल कन्सेप्ट आपण बघितला काय म्हणतो सुरुवातीला सेंटर. तर फर्स्ट कन्सेप्ट इज सेंटर. ओके सेकंड कन्सेप्ट इज radius, third concept is chord, fourth concept is diameter. These are all basic concepts about center. Our next concept is about chord and center. And line joining chord and center. Chord आणि center मध्ये जर आपण perpendicular draw केला तर तो काय करतो chordला bisect करतो. नंतर काय म्हणतो आपण congruent chords बद्दल. ओके नंतर काय म्हणतो आपण central angle म्हणतो. नंतर काय म्हणतो मायनर आर्क म्हणतो. नंतर काय म्हटलं मेजर आर्क म्हणतो. या सगळ्या कन्सेप्ट समजल्या नक्की सगळ्यांना. आपल्याला पुढच्या कन्सेप्टकडे जायचं त्यामध्ये आहे टँजेंट नावाचा एक प्रकार आहे तो काय आहे ते सांगितलं तुम्हाला. त्यानंतर कॉन्ग्रुएंट टँजेंट्स नावाची एक कन्सेप्ट आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगेन पुढे म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये. ओके नाउ कॉर्ड्स बद्दल सगळ्यांना आणि आर्क बद्दल सगळ्यांना समजलंय का. त्यानंतर पुढे इन्स्क्राइब अँगल नावाचा एक प्रकार आहे. त्यानंतर अँगल्स फॉर्म बाय कॉर्ड अँड टँजेंट हा एक प्रकार आहे. हे सगळं आपण नंतर बघूया. तो इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. ओके नाउ टेक दिस स्क्रीनशॉट वी विल गो टू दी नेक्स्ट कॉन्सेप्ट्स. ओके फाईन.